आता एक महत्त्वाची बातमी. कुर्ल्यात मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला चांगलाच फटका बसलेला आहे. मुंबई उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे. कुर्ल्यात देखील मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक यामुळे ठप्प झालेली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतोय. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीक्षित आपल्या सोबत आहेत. प्रथमेश, सध्या तिथली काय परिस्थिती आहे? रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे. किरण, मला नवीन अपडेट द्यायला आवडेल की मध्य रेल्वेची वाहतूक ही हळूहळू का होईना पण पूर्वपणे येण्याचा प्रयत्न करते. कारण ज्या गाड्या सकाळपासून ठाणे स्टेशन पर्यंत चालत होत्या त्या गाड्या आता पुढे कुर्ल्यापर्यंत यायला लागलेल्या आहेत. मी आता तुम्हाला कुर्ला स्टेशनच्या बाहेरून अपडेट देतो आहे की गाड्या मध्य रेल्वेच्या हळूहळू का होईना सुरू झालेल्या आहेत, पण अत्यंत धीम्या गतीने ठाणे स्टेशन पासून त्या पुढे चालवण्यात येत आहेत. पण कुर्ला स्टेशनच्या बाहेर सुद्धा या मध्य रेल्वेचा बसलेला जो प्रवासाला जो फटका बसला, वाहतुकीला फटका बसला, तर त्याचा परिणाम कुर्ला स्टेशनच्या बाहेर दिसून येत आहे. बस स्टँड असू दे, रिक्षा स्टँड असू दे, प्रत्येक ठिकाणी प्रवाशांची गर्दी दिसत आहे. लोकांना तिथून ऑफिसला जायचं, बीकेसी, कलिना कॅम्पस इथे कामाला जातात, तिकडे त्यांना पोहोचायला थोडासा उशीर होतोय. त्यामुळे एकंदरीत मध्य रेल्वेची जी वाहतूक सुरुवातीला ठप्प होती, त्यानंतर आता ती हळूहळू प्रमाणात पूर्वपदावर येत आहे. या सगळ्या गोष्टींचा फटका आता सध्या इथे प्रवाशांना एकंदरीत बसलेला दिसतो. अगदीच धन्यवाद प्रथमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.